आज अमित शहा, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांबरोबर गोरेगावमधील नेस्को सेंटरमध्ये बैठक घेण्याची शक्यता. बैठकीला मुख्यमंत्री फडणवीस राहणार गैरहजर. पालकमंत्री वादासह इतर घडामोडींवरती चर्चा होण्याची शक्यता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा आज नाशिक दौरा. त्र्यंबकेश्वर आणि मालेगावामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या नाशिक दौऱ्यावर. मालेगावमध्ये सहकार परिषद आणि शेतकरी मेळाव्याला लावणार हजेरी. यावेळी भुजबळही व्यासपीठावरती उपस्थित राहणार. दोघांमध्ये काही चर्चा होते का याकडे लक्ष. ठाकरे गटाचे 4 माजी आमदार शिवसेनेत येणार. त्याची सुरुवात आज रत्नागिरीतनं होणार. मंत्री उदय सामंतांचा दावा. मंत्री उदय सामंतांच्या दौऱ्यात होणारे पक्षप्रवेश तालुका पातळीवरचे जवळपास 500 ते 600 जण प्रवेश करण्याची शक्यता. यात राजन साळवी किंवा भास्कर जाधव यांचा समावेश नाही. उद्योगमंत्री उदय सामंत दावोसला गुंतवणूक आणायला गेले होते की पक्ष फोडायला. ऑपरेशन धनुष्यबाणावरनं शरद पवारांचा सवाल. कोण कोण कधी कुठे जातंय याची वाट बघतोय. सामंतांच्या दाव्यावरती पवारांची प्रतिक्रिया. ज्यांनी स्वतःला विकायला ठेवले ते विकले जाणारच. शिंदेंच्या शिवसेनेत होणाऱ्या संभाव्य पक्षप्रवेशावरती ठाकरे गटाचे नेते विनायक राऊतांची प्रतिक्रिया. वेळ आल्यास स्वबळावरती लढण्याचा निर्णय घेऊन महापालिकेसाठी कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेऊ. महापालिका निवडणुकांसाठी उद्धव ठाकरेंकडून स्वबळाचे संकेत. अमित शहांचा समाचार घेणारच. मेळाव्यातून ठाकरेंचा निशाणा. पाठीत वार केला की वाघ नखं काढणारच. जिथे औरंगजेबाला झुकवलं तिथे शहा कोण. ठाकरेंचा हल्लाबोल. उद्धव ठाकरे बिनडोक राजकारणी. भाजपवरील ठाकरेंच्या टीकेला बावनकुळेंचं प्रत्युत्तर. उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करावं. बावनकुळेंचा सल्ला. आदित्य ठाकरे बालिश. त्यांना अजूनही सरकार कळलेलं नाही. दावोस दौऱ्यावरती केलेल्या टीकेला बावनकुळेंचं प्रत्युत्तर. पर्यटन मंत्री असताना आदित्य ठाकरेंचं केवळ पर्यटन. बावनकुळेंची टोलेबाजी. शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखांची आज सेना भवनामध्ये बैठक. आगामी निवडणुकांसाठी काल स्वबळाचे संकेत दिल्यानंतर ठाकरे जिल्हा प्रमुखांना काय सूचना देणार याकडे लक्ष. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.